तर शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना सहकारासाठी काय केलं असा सवाल केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काल मालेगावमधल्या सहकार परिषदेमध्ये केला आणि त्यावरूनच त्यांना प्रत्युत्तरही दिलं जात आहे। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच एकदा शरद पवार यांच्या कृषी मंत्रिपदाच्या कारकिर्दीचं पुरावे देऊन कौतुक केलेलं होतं। सध्या हा व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। मैं आज इस मंच पर आया हूं तब पवार साहब को जरूर पूछना चाहता हूं, पवार साहब आप 10 साल तक देश के कृषि मंत्री रहे, उस वक्त ये सहकारिता मंत्रालय आपके अंतर्गत आता था। आप महाराष्ट्र की जनता को जरा हिसाब दीजिए, महाराष्ट्र के कोऑपरेटिव आंदोलन के लिए पवार साहब आपने क्या किया है, चीनी मिलों के लिए क्या किया है, पैक्स के लिए क्या किया है, किसान के लिए क्या किया है, कोऑपरेटिव के लिए क्या किया है। सिर्फ मार्केटिंग बनकर नेता बनना पर्याप्त नहीं है, जमीन पर काम करना पड़ता है। पवार साहब जमीन पर काम करना पड़ता है। पवार साहेबांनी त्या कालावधीमध्ये मला कृषी खातं पाहिजे, मला शेतकऱ्यांकरता काम करायचं आहे ही मागणी करून कृषी खातं मागून घेतलं आणि 10 वर्ष या खात्याचा कारभार चालवत असताना संपूर्ण देश कशा प्रकारे स्वयंपूर्ण झाला पाहिजे, देशाचं उत्पादन वाढलं पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे, आमच्या शेतकऱ्यांसमोरच्या समस्या काय आहेत, या समस्या कशा दूर करता येतील या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय त्या कालावधीमध्ये केले। आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड उत्पादनाचे हे त्या कालावधीमध्ये त्यांनी तयार केले। या देशामध्ये पहिल्यांदा युनायटेड नेशन्सनी विशेषत्वाने पवार साहेबांच्या कामाचं रिकॉग्निशन करणारं पत्र हे त्या कालावधीमध्ये पाठवलं आणि शेतीच्या क्षेत्रात पवार साहेबांच्या नेतृत्वात उत्तम काम झालं आहे अशा प्रकारचं हे प्रशस्तीपत्र हे देशातलं नाही तर हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये प्राप्त झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।